राजकारणात कोण कोणाचाच कायमचा वैरी किंवा कायमचा मित्र नसतो. जसं वारं तसं सूप धरणं हेच अनेकदा राजकारणातलं सोयीचं ठरतं आणि अनेक राजकारणी वेळेनुसार ती भूमिका स्वीकारताना दिसतात. सध्या मांद्रे मतदारसंघातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यामागचं कारणही तसंच आहे. 2017 साली भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर यांना चेकमेट करत दयानंद सोपटे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. मात्र त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. पुढे 2022च्या निवडणुकीत पुन्हा भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळेल या आशेवर असलेल्या पार्सेकरांची पुन्हा निराशा झाली आणि तिकीट पुन्हा दयानंद सोपटे यांनाच देण्यात आले. त्यामुळे दुखावलेल्या पार्सेकरांनी स्वतः गोव्यात रुजवलेल्या भाजप पक्षाला रामराम केला. एका काळी डिपॉझिट जप्त होण्याच्या काळातही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे पार्सेकर पक्षाची पाळंमुळं घट्ट झाल्यानंतर मात्र विनॅबिलिटीच्या गणितात मागे पडले. जर त्यावेळी पार्सेकर मैदानात नसते तर सोपटे सहज विजयी झाले असते आणि भाजपला आणखी एक आमदार मिळाला असता. पण दुखावलेल्या पार्सेकरांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सगळीच राजकीय गणितं बदलली. एक विनंती, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. 2022च्या निवडणुकीत पार्सेकरांना 5,800 मते मिळाली तर सोपटेंना 9,670 मते मिळाली. मात्र मगोचे जित आरोलकर यांनी 10,387 मते मिळवत विजय खेचून आणला. फरक होता फक्त सुमार 700 मतांचा. त्यामुळे जर पार्सेकर मैदानात नसते तर सोपटेंचा मार्ग मोकळा झाला असता अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. पार्सेकरांना कदाचित माहीत होतं की ते स्वतः जिंकणार नाहीत, पण सोपटेंना जिंकू द्यायचं नाही या भूमिकेतून त्यांनी निवडणूक लढवली असंही बोललं जात होतं. यात किती तथ्य आणि किती राजकारण हे मतदारांना नक्कीच ठाऊक असेल. पण आता राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. सध्याचे आमदार जित आरोलकर यांना पराभूत करण्यासाठी पार्सेकर आणि सोपटे एकत्र येतील का असा प्रश्न आता विचारला जातोय. पार्सेकरांनी एका कार्यक्रमात स्पष्ट शब्दात म्हटलं की आगामी निवडणूक पार्सेकर किंवा सोपटे यांच्यापैकी फक्त एकानेच निवडणूक लढवावी. म्हाका एक निश्चित दिसतं की दोघां भितरलो एकटो रावूंक जाय. हे म्हजें ठाम मत आसा. तुम्ही ठरयतले सर. अरे म्हजें हे ठाम मत आसा, एकटो रावूंक जाय. अर्थात ते त्यांचं वैयक्तिक मत होतं. मात्र हाच विचार पार्सेकरांच्या मनात 2022 साली आला असता तर कदाचित त्यांनाही त्याचा वेगळ्या प्रकारे फायदा झाला असता. पण त्यावेळी ते गणित त्यांच्या लक्षात आलं नाही. आता मात्र बदललेली राजकीय परिस्थिती आणि समीकरणं पार्सेकरांच्या लक्षात आली असावीत, म्हणूनच अशी विधानं ते करत असावे. पण जर पार्सेकर आणि सोपटे खरोखरच एकत्र आले तरी ते जित आरोलकरांचा पराभव करू शकतील का हा मोठा प्रश्न आहे. कारण तेव्हाचं आणि आताचं राजकारण पूर्णपणे बदललं आहे. सध्या जित यांनी मतदारसंघात लोकांची कामं करण्याचा एक वेगळाच फॉर्म्युला तयार केला आहे. कुणीही कोणतंही काम घेऊन त्यांच्याकडे गेलं तर ते संबंधित अधिकाऱ्याशी थेट त्याच व्यक्तीसमोर फोनावर बोलून काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. मतदारसंघातील लोकांसाठी ते कायम उपलब्ध असतात. कुणीही कधीही फोन केला तरी कामासाठी तत्पर असण्याची प्रतिमा त्यांनी तयार केली आहे. जनसंपर्काच्या बाबतीत सध्या तरी जित यांचा हात धरणं इतर कोणालाही कठीण जात असल्याचं चित्र आहे. ते जरी मगोचे आमदार असले तरी भाजपच्या अनेक आमदारांपेक्षाही मुख्यमंत्री आणि भाजप नेतृत्वाच्या अधिक जवळ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर त्यांचं काम अडून राहणं जवळपास अशक्य मानलं जातं. पेडण्यात कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर मुख्यमंत्री आधी जित यांना विश्वासात घेतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे पार्सेकर आणि सोपटे यांनी एकत्र येण्याचा विचार केला तरी ते जित यांना घरी पाठवू शकतील का हा प्रश्न कायम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याची परिस्थिती पाहता सोपटे आणि पार्सेकर बाजूला राहतील आणि भाजपचं तिकीट थेट जित यांनाच मिळेल का अशी ही चर्चा सुरू आहे. तसं झालं तर पार्सेकर आणि सोपटे एकत्र आले तरी जित यांना फारशी भीती वाटण्याचं कारण उरणार नाही. जित सध्या मगो पक्षात असले तरी त्यांची जवळीक मुख्यमंत्री आणि भाजपशी अधिक असल्याचं दिसून येत आहे. त्यांची विनॅबिलिटी आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांनी आपल्या मतदारसंघातून मगोचा उमेदवार विजयी करून दाखवला तर भाजपचा उमेदवार मात्र जिंकू शकला नाही. त्यामागचं कारण काय याचाही विचार सोपटेंनी करायला हवा होता आणि कदाचित त्यांनी केला असेलही. सोपटे यांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री आणि अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती. अगदी तसंच चित्र जित यांच्या वाढदिवसालाही पाहायला मिळालं. मुख्यमंत्री दामू नाईक, इतर आमदार आणि अगदी मायकल लोबो सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कारण मायकल लोबोंची नजरही मांद्रे मतदारसंघावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे 2027 मध्ये या मतदारसंघात वेगळीच राजकीय प्रयोगशहा पाहायला मिळू शकते. मायकल लोबो जर 2027 पर्यंत भाजप सोबत राहिले तर गणित वेगळं असेल, पण मायकल लोबोंचं राजकारण कधी कोणतं वळण घेईल हे काही सांगता येत नाही. मात्र 2022 मध्ये सोपटेंना हरवण्याच्या नादात पारसेकरांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं असं आजही अनेक जण मानतात. मग आता नेमकं काय बदललं की ते पुन्हा सोपटेंना पाठिंबा देण्याच्या तयारीत दिसत आहेत? या प्रश्नाचं उत्तर मात्र सध्या तरी राजकीय वर्तुळालाही स्पष्टपणे सापडलेलं नाही.